नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे गंगा नदी प्रणाली म्हणजे गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या। आता या प्रमुख उपनद्यांना आपण दोन भागात विभागलेलं आहे आणि प्रश्नही येताना असेच येतात की उजव्या बाजूने कुठल्या नद्या मिळतात किंवा डाव्या बाजूच्या प्रमुख उपनद्या कुठल्या आहेत। यातले सगळ्यात पहिले डाव्या बाजूने मिळणारे किंवा ज्या उत्तर दिशेकडून गंगा नदीला मिळतात त्यांना आपण लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज म्हणूया। तर ह्या नद्या हिमालयातून येत आहे आणि हिमालयातून येऊन मग त्या गंगा नदीला मिळतात। तर गंगा नदीच्या डावीकडील प्रमुख उपनद्या आहेत रामगंगा, गोमती, घागरा, जिला शरयू असं पण म्हणतात। त्यानंतर आहे गंडक, त्यानंतर आहे बिहारमधून येणारी कोसी आणि महानंदा। यातील जी कोसी नदी आहे हिला बिहारचा शोक असंही म्हणतात। का बरं? कारण कोसी या नदीला खूप प्रमाणात फ्लड येतो, पूर आल्यामुळे तिथे त्यांचं दरवर्षी खूप नुकसान होते, त्यामुळं हिला सॉरो ऑफ बिहार असं म्हणतात। आणि यावर पण प्रश्न बनते की सॉरो ऑफ बिहार कुठल्या नदीला म्हणतात, म्हणजे बिहारचा शोक कुठल्या नदीला म्हणतात, हा एक प्रश्न आहे कोसी। तर यावर आपण यानंतर ट्रिक बघूया की डावीकडील ज्या उपनद्या आहेत ह्या ट्रिकने लक्षात कशा ठेवायच्या, किंवा डावीकडून मिळणाऱ्या नद्या आणि उजवीकडून। आणि यानंतर ज्या उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत त्या नद्या कमी आहे यापेक्षा। तर ही जी आहे राम, गोमती, घागरा, गंडक, कोसी, महानंदा अशाही लक्षात ठेवा तुम्ही। आणि यांचा क्रमाने कशा आहे, वरपासून खालपर्यंत कशा मिळत आलेल्या आहे, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे कशा क्रम आहे याच्यावरही UPSCने एक प्रश्न घेतलेला होता। जसं रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी आणि महानंदा हा त्यांचा क्रम आहे। यानंतर आपण पाहणार आहे उजवीकडून मिळणाऱ्या नद्या। तर गंगेच्या सहाय्यक उजवीकडून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, ज्या दक्षिणेकडून म्हणू शकतो आपण, आणि ह्या नद्या द्वीपकल्प म्हणजे पठारावरून मिळतात। भारतीय द्वीपकल्प जो आहे आपला, पेनिन्सुलर प्लेट्यू म्हणू आपण त्यांना, तर या दक्षिणेकडून मिळतात, त्यांनाच आपण राईट बँक ट्रिब्युटरीज पण म्हणू शकतो। आणि लक्षात ठेवा की या आहे यमुना, सोन आणि दामोदर ह्या तीन मुख्य नद्या आहे ज्या म्हणजे लक्षात ठेवायच्या आहे। आणि ही यमुना जी आहे ही सगळ्यात मोठी ट्रिब्युटरी आहे, तिची सगळ्या नद्यांमधून यमुना ही गंगा नदीची सगळ्यात मोठी सहाय्यक उपनदी आहे। त्यानंतर सोन, दामोदर, आणि दामोदर ही नदी जी आहे ही हुगळी नदीच्या माध्यमातून गंगेला जोडली जाते, तरीही हिला गंगेचीच उपनदी असं समजलं जातं। आणि पुनपुन, तमसा, तमसेलाच टोन्स असंही नाव आहे तिथे लोकल लँग्वेजमध्ये। तर सगळ्यात महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या यमुना, सोन आणि दामोदरच आहे। आणि पुढे जाऊन थोडं डीप करायचं असेल तर मात्र आपल्याला पुनपुन आणि तमसाही लक्षात ठेवावं लागेल। तर उजव्या बाजूने फक्त तीनच लक्षात ठेवलं तरीही चालेल, यमुना, सोन आणि दामोदर। याच्यासाठी कुठल्याही ट्रिकची गरज नाही आहे। आणि ह्या हिमालयातून न येता ह्या आपल्या पठारी भागातून जाऊन गंगा नदीला मिळत आहे, त्यामुळे ह्याही महत्त्वाच्या होतात की उजव्या बाजूने फक्त यमुना, सोन आणि दामोदर ह्या नद्या मिळत आहे। आणि दामोदर ही डायरेक्ट न मिळतात हुगळीकडून मिळत आहे।